आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या समारंभाचे अध्यक्ष आपल्या उर्दू आणि मराठी दोन्ही शाळेचे सभापती, उपसभापती, सर्व SMC समितीचे सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्य, आदरणीय पोलीस पाटील, अंगणवाडी ताई, आमच्या स्वयंसेविका खिचडीच्या ताई, त्याचप्रमाणे आरोग्य आशा ताई, अनिता ताई, त्याचप्रमाणे उपस्थित असलेल्या गावातील महिला, पुरुष, प्रतिष्ठित नागरिक आणि आमचे सर्व विद्यार्थी, सर्वांना सर्वप्रथम आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या मराठी व उर्दू दोन्ही शाळेतर्फे मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. श्रेयस नीट बस, फार वेळ लागणार नाही. बघा, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं जेवढ्या आनंदानं आपण हा दिवस साजरा करतो, हा आनंद आपल्यापर्यंत पोचावा आणि आपल्याला मिळावा यासाठी अनेक क्रांतिकारकांनी, थोर पुरुषांनी, पुढाऱ्यांनी, नेत्यांनी या देशासाठी बलिदान दिलेलं आहे. आपण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या भाषणांमधून ऐकलं की इंग्रजांनी अन्याय केला, अत्याचार केला. या सगळ्या गोष्टी पार करत, त्यांचा अन्याय अत्याचाराला प्रतिकार करत या सर्वांच्या प्रयत्नानं आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. म्हणून जेवढ्या आनंदामध्ये आपण हा दिवस साजरा करतो, त्याच आनंदाची एक बाजू आपले जे क्रांतिकारक आहेत, ज्यांनी या देशासाठी प्राणाचं बलिदान दिलेलं आहे, त्या सर्व क्रांतिकारकांचं स्मरण करणं हे सुद्धा आपलं आद्य कर्तव्य ठरते. आणि आजच्या दिवशी असे कितीतरी क्रांतिकारकांची नावं आपल्याला सांगता येईल की ज्यांनी आपल्या आयुष्याचा पूर्ण भाग या देशासाठी अर्पण केला. आपण सर्वांनी भगतसिंगांचं नाव ऐकलं असेल. आपण सर्वांनी भगतसिंग, क्रांतिकारक भगतसिंग, शहीद आजम भगतसिंग, शहीद भगतसिंग यांचं नाव ऐकलं असेल. आता मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं की इंग्रजांनी अन्याय अत्याचार कसा केला, खूप वेगवेगळ्या प्रकारे केला. पण एक छोटंसं भगतसिंगाचं उदाहरण तुम्हाला सांगतो. बघा, आपल्या भारत देशामध्ये इंग्रजांनी 150 पेक्षा जास्त वर्ष राज्य केलं. आणि भगतसिंग जेव्हा 12 वर्षांचे होते, दीपाली मी प्रश्न विचारी ना, भगतसिंग जेव्हा 12 वर्षांचे होते तेव्हा जालियनवाला बाग हत्याकांड घडलं होतं. त्या ठिकाणी जो जमाव रौलट कायद्याच्या विरोधामध्ये त्याला प्रतिकार करण्यासाठी जमलेला होता आपल्या भारतीय जनतेचा, त्या जनतेवर प्रचंड प्रमाणामध्ये लाठीमार करून शेवटी गोळीबार करण्यात आला. आणि त्या जालियनवाला बागेच्या मैदानामध्ये आपल्या भारतातील जनतेचे मृतदेहाचे खचच्या खच पडले. पूर्ण जालियनवाला बाग हे मैदान रक्तानं माखून गेलं. म्हणजे बघा, इंग्रज लोक कसे करायचे, अंधाधुंद गोळीबार कशाला म्हणतात, तो जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये झालेला आहे. जिकडे बघावं तिकडे रक्त आणि भारतीय लोकांचे मृतदेह पडलेले. काय चित्र असेल आपल्या डोळ्यासमोर उभं राहिलं पाहिजे. याच्यातून आपण प्रेरणा घेतली पाहिजे की परत आपला भारत देश पारतंत्र्यात जायला नको. मग बघा, हे जेव्हा हत्याकांड झालं तेव्हा भगतसिंग फक्त 12 वर्षांचे होते. किती वर्षाचे? दीपू, किती वर्ष?